लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागाला सुरुवात करूयात. खूपच इंटरेस्टिंग असा एपिसोड झालेला आहे बरं का. बरंचसं नंदिनी आणि त्याचबरोबर जीवाचं सुद्धा त्यांनी ताणलेलं आहे. तर आता सुरुवात करूयात. इथे आपला जो पार्थ आहे तो तिथेच जे काही हॉस्पिटल आहे तिथे गणपतीची मूर्ती असते आणि तिथेच तो प्रार्थना करत असतो आणि प्रार्थना करून कव्या लवकरात लवकर बरी व्हावी, ती शुद्धीवर यावी म्हणून इकडे देवाकडे तो प्रार्थना करत असतो. आता तेवढ्यातच रम्या हॉस्पिटलमध्ये आलेली असते. रम्या हॉस्पिटल मध्ये आल्याबरोबर खरं तर तिला बाकी कोणाशी काही घेणं देणं नसतं हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. ती काव्यावर किती तिचा जीव आहे किंवा काव्याबद्दल तिला काय वाटतं वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण आता इथे आल्याबरोबर ती पार्थला आधार देत असते. आता पार्थच्या जवळ जाते, त्याला सावरते. पार्थसुद्धा थोडासा इमोशनल झालेला असतो. किती नाही म्हटलं तरी रम्या त्याची खूप चांगली मैत्रिणीसुद्धा कधी काळी होती. आणि आता इकडे हे सगळं होत असताना जीवाने ताबडतोबच पार्थला आवाज दिलेला असतो, कारण नर्सने तसं सांगितलेलं असतं. तेव्हा सगळेजण येतात. तर आता जे काही काव्य आहे तिच्या बेसिक वस्तू असतात, जे जसं की तिच्या खिशामध्ये मोबाईल होता, तिच्या हातामध्ये वॉच होतं, त्याचबरोबर एक आय कार्ड होतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे बघा ना प्रेक्षकांनो, काव्यार्थ नावाच्या मंगळसूत्राची जी डब्बी आहे जे की पार्थने तोडलं होतं, ती डब्बीसुद्धा काव्यासोबतच होती. नर्स ह्या सगळ्या गोष्टी आता पार्थकडे देत असतात. पार्थ तो मोबाईल घेतो, त्याचबरोबर ती डब्बी ओपन करतो आणि तिथेच बाजूला जो पोर्शन असतो हॉस्पिटलचा तिथे त्या चेअरवरती जाऊन बसतो. आता तिथे त्या चेअरवरती जाऊन बसल्यानंतर ती डब्बी ओपन करतो आणि त्यामध्ये काव्यार्थ नावाचं जे 2 तुकडे झालेले मंगळसूत्र असतात ते हातामध्ये घेतो. आणि तेव्हा त्याला पुन्हा तो 16 डिसेंबरचा क्षण आठवतो की ह्याच पार्थने स्वतःच्या हाताने काव्यार्थ नावाचं जे मंगळसूत्र होतं त्याचे 2 तुकडे त्याने स्वतः केले होते. जे मंगळसूत्र त्यानेच स्वतःच्या नावाचं तिच्या नावाचं एकत्र करून असं काव्यार्थ बनवलं होतं, तेच मंगळसूत्राचे त्या दिवशी तुकडे केले होते. आणि काव्या अजूनसुद्धा हे मंगळसूत्र घेऊन अशीच होती. म्हणजे काय म्हणायचं या सगळ्या गोष्टीला. ह्या सगळ्या गोष्टीचं खूप जास्त गिल्ट आता इकडे पार्थला येत असतं. तो रडायला लागलेला असतो, पण जीवा सावरत असतो. तो म्हणत असतो, दादा प्लीज ह्या सगळ्या गोष्टीचा एवढा विचार करू नकोस. दादा प्लीज तू शांत हो. तुला आता सावरणं आणि त्याचबरोबर तुला नीट राहणं ह्या फार जास्त महत्त्वाच्या गोष्टी आहेत, फार जास्त गरजेचं आहे, असं सुद्धा तो आता इथे बोलू लागतो. आता इकडे नर्सने हॉल तिकीट दिलेलं असतं आणि नर्सने हॉल तिकीट दिल्यानंतर पार्थ आता ते हॉल तिकीट इथे हातामध्ये घेऊन पाहत असतो. आणि तेव्हा हॉल तिकीट हातामध्ये घेऊन पाहिल्यानंतर इकडे रम्याला फार राग येत असतो. रम्या अक्षरशः इथे रागाने लाल झालेली असते. तेव्हा इकडे जीवा त्याला म्हणत असतो, हे बघ दादा, तू काळजी करू नकोस. काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेव, आणि ती म्हणजेच की इकडे काव्याला काही एक होणार नाही. काव्या लवकरात लवकर बरी होणार आहे आणि त्याचबरोबर तिला काही होणार नाही. पण तेव्हा रम्या म्हणत असते, शिवबा, देवाने ही इथे काव्यावरती काय आणि कसली वेळ आणली तेच मला कळत नाही. म्हणजे बघा ना, तिने एवढ्या सगळ्या एक्झाम पास केल्यात आणि आता मेन एक्झाम होती आणि मेन एक्झामलाच तिच्यासोबत असं काहीतरी झालेलं आहे, तेच मला कळत नाही. नेमकी काव्या एक्झामला जाईल ना, म्हणजे तोपर्यंत ती शुद्धीवर येईल ना, असं इकडे आता रम्या बोलत असते. आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, रम्या काय चाललंय तुझं? काव्या का नाही शुद्धीवर येणार? काव्या नक्की शुद्धीवर येणार आहे, कारण रम्याने ते हॉल तिकीट हातामध्ये घेतलेलं असतं आणि त्यासमोर काव्या पार्थ देशमुख हे नाव बघितल्यानंतर तर तिला अजूनच राग येत असतो बरं का. ती आता इथे रागाने लाल झालेली असते. आणि तेव्हा इकडे आता दुसऱ्या बाजूला जी मानिनी आहे तिने वसूला पुन्हा फैलावर घेतलेलं असतं. ती वसूला म्हणत असते, खरं खरं सांगा वसुताई, खरं खरं सांगा, 16 डिसेंबरला तुम्ही नेमकं काय केलं? कधी सुधारणार आहात हो तुम्ही? तुमचं आणि रम्याचं काय चाललेलं असतं ना, त्याच गोष्टी मला इथे समजत नाहीत. का अशा वागताय हो तुम्ही? आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इथे तुमचं आणि रम्याचं हे सगळं चालतंय. तुम्ही 16 डिसेंबरला नेमकं काय केले बोला ना. त्यावर लगेच आता इकडे जी काही वसू आहे ती म्हणत असते, अगं मानिनी, प्रसंग काय, तू करतेस काय, बोलतेस काय? शिबाई, अगं तिकडं काव्या हॉस्पिटलमध्ये आहे, तिच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे, तर तू माझ्यावर कसले आरोप करतेस गं? शांत बस बाई. माझी रम्या तिकडे गेली ना, मी तिला पटकन जाऊन फोन करते आणि तिची चौकशी करते आणि काव्याबद्दलसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी विचारून घेते, असं म्हणून आता वसूने तिथून काढता पाय घेऊन निघून गेलेली असते. दुसऱ्या बाजूला इकडे आता मानिनी शारदाशी बोलत असते आणि म्हणत असते, खरं सांगू का, मला सुद्धा हॉस्पिटलमध्ये जायचं होतं, पण विक्रमने मला येऊ दिलं नाही. त्यावर शारदा म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू मानिनी वहिनी,
सगळं काही व्यवस्थितच होणार आहे आणि काव्यासुद्धा बरी होणार आहे, ही गोष्ट तेवढीच जास्त खरी आहे आणि महत्त्वाची आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की शारदा म्हणते, खरं पाहायला गेलं तर अशा प्रसंगी आपल्याला माणूस खूप महत्त्वाचा असतो. तेव्हा मान्नी म्हणत असते, मला असं वाटतंय की कधी एकदा काव्या बरी होती आणि कधी एकदा घरी येते, ह्याच गोष्टीकडे मी टक लावून बसलेली आहे बघा. तेव्हा पुन्हा शारदा म्हणत असते, हो मानिनी वहिनी, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काव्याला तिची एक्झाम आणि तिचा अभ्यास हे सगळं खूप प्रिय आहे बघा. आणि मला असं वाटतंय की आता काव्या एक्झाम देऊ शकेल का, ती तोपर्यंत शुद्धीवर येईल का, कारण ह्या एक्झामसाठी तिने खूप जास्त एफर्ट्स घेतलेत, खूप जास्त प्रयत्न केलेले आहेत. त्यावर लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ म्हणत असतो, नाही नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा मी स्वतः इथे काव्याला एक्झामसाठी घेऊन जाणार आहे. मी अजिबात शांत बसणार नाही आणि मी काव्याला तिकडे घेऊनच जाणार आहे, असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा तिथे जे काही धनंजय आहे ते हॉस्पिटलमध्ये आलेले असतात, कारण धनंजयला सुद्धा ही गोष्ट समजलेली असते. जेव्हा धनंजय हॉस्पिटलमध्ये येतात तेव्हा जीवा बाहेर मेडिकल आणायला मेडिकलवर निघालेला असतो आणि तेव्हा त्या धनंजयची आणि जीवाची तिथेच भेट होते. पण जीवा मात्र धनंजयला काहीच भाव देत नाही, सरळ सरळ तो तिथून निघून जातो. आता धनंजय धावतच आतमध्ये येतात आणि नंदिनीकडे चौकशी करत असतात. नंदिनी, हे सगळं काय होऊन बसलंय, काव्या कशी आहे, ती बरी आहे ना, तिच्या डोक्याला किती मार लागलाय, तिला किती दुखापत झाली, काय झालंय हे सगळं, नंदिनी बोल ना, आणि तुला हे कधी समजलं, तू कधी आलीस, काव्या कशी आहे सांग ना, हे सगळं धनंजय बोलत असतात. आता हे सगळं काही बोलत असताना नंदिनी म्हणत असते, बाबा प्लीज तुम्ही शांत होताय का, बाबा प्लीज शांत व्हा, हे बघा मी काय म्हणते ते एकदा तुम्ही ऐकून घ्या. हे बघा, काव्या बरी आहे आणि तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा. त्यावर लगेचच आता इकडे हे सगळं कसं झालं सांग ना. तेव्हा नंदिनी म्हणत असते, बाबा त्याचं काय आहे ना, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, पार्थ आणि काव्या इकडे पुण्याला निघाले होते आणि तेव्हा वाटेतच त्यांची काही गुंडांसोबत हातापायी झाली आणि जे काही गुंड आहे त्यांनी एक काठी इथे जी काव्या आहे तिच्या डोक्यावर मारली. आता काव्याच्या डोक्यावर काठी लागल्याबरोबर इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती काठी डोक्याला लागल्यामुळे तिला रक्त वाहू लागलं. तेव्हा लगेच आता इकडे रम्या म्हणत असते, अगं काय बोलतेस काय तू नंदिनी, जरा तरी खरं बोल ना. अगं काठी कुठे होती ती, अगं ती तर हॉकी स्टिक होती ना, हॉकी स्टिक लागलेली आहे आणि हॉकी स्टिक लागली. खरं सांगू का काका तुम्हाला, खरं तर इथे काव्याने पार्थचा जीव वाचवला. त्या गुंडाने जी काही हॉकी स्टिक आहे ती हॉकी स्टिक इथे पार्थवर उगरली होती. पार्थला ती लोक मारायला आली होती, पण पार्थला ती लोक मारायला आली आणि तेव्हा पार्थचा जीव वाचवण्यासाठी इकडे काव्याने मध्यस्थी घेतली आणि काव्याला ती काठी लागली. आता धनंजय मात्र फार रागराग करत असतात, चिडलेले असतात आणि ते इकडे सरळ सरळ पार्थवर आरोप करत असतात. आता हा सगळा जो काही सीन आहे ना, तो रम्याला मोबाईलमध्ये कैद करायचा असतो. म्हणजे तिने मोबाईलचा व्हिडिओ ऑन केलेला असतो आणि धनंजयच्या चिडलेला हा जो काही चेहरा आहे, हा सगळा जो सीन आहे ना, तिला त्या मोबाईलमध्ये ती रेकॉर्ड करत असते. आता धनंजय म्हणत असतात, खरं तर इकडे मानिनी वहिनी एवढ्या प्रेमळ आहेत आणि एवढ्या विश्वासाने त्या एवढ्या चांगल्या आहेत, त्या विश्वासाने इकडे मी फक्त आणि फक्त माझ्या दोन्ही मुलींची लग्न देशमुखांच्या मुलासोबत लावून दिली होती. पण बघतोय तर काय, इथे ह्या देशमुखांच्या पोरांना त्यांच्या स्वतःच्या बायकोचं सुद्धा रक्षण करता येत नाही. आज माझ्या पोरीनं तुमचा जीव वाचवण्यासाठी गुंडाचा स्वतःवर मार घेतलाय आणि एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने हे सगळं काही करताय. त्यावर नंदिनी म्हणत असते, बाबा प्लीज तुम्ही जरा शांत होताय का. हे बघा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पारची काही एक चूक नाही आहे, प्लीज. त्यावेळेस वेळ तशी होती. तेव्हा धनंजय म्हणत असतात, कसली वेळ आणि काय वेळ होती ग, बोल ना. अगं माझ्याच दोन्ही मुलीच्या नशिबी एवढं सगळं का आलंय, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याच मुलीला प्रत्येक वेळी ही लोक बळी का देत आहेत. त्यावर लगेच पार्थ म्हणत असतो, नंदिनी प्लीज तुम्ही शांत व्हा. आत्ता ते खूप जास्त टेन्शनमध्ये आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ते बोलत आहेत. त्यावर नंदिनी लगेचच म्हणत असते, बघितलं बाबा, हे आहेत देशमुखांचे संस्कार, हे आहेत देशमुखांची पोरं, ही आहेत देशमुखांची मुलं. एवढा त्रास होतोय त्यांना, एवढ्या टेन्शनमध्ये आहेत ते,
एवढं सगळं होत असताना सुद्धा ते तुमचा विचार करतायत आणि ते तुमच्या बाजूने बोलताय की तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून. त्यांना माहिती आहे तुम्ही चुकताय बाबा, तुम्ही चुकीचं बोलताय, तुम्ही चूक करताय आणि तुमचं चुकतंय आणि चुकलेलंही आहे. हे सगळं माहीत असून सुद्धा पार्थ आज तुमचीच बाजू घेऊन माझ्याशी बोलतायत आणि मला शांत करतायत, का तर ते देशमुखांचे संस्कार आहेत. आता इकडे जी रम्या आहे ना, रम्याने मात्र इकडे तिचा जो काही मोबाईल ऑन केलेला असतो ना, तिने व्हिडिओ रेकॉर्डसाठी, तो मोबाईल तिने बंद करून ठेवलेला असतो, कारण काहीच उपयोग नसतो ना. कारण आता इकडे नंदिनीने फार तर काय करणार आहे. आता इकडे नंदिनी जीवाची बाजू तिने आता मांडणार आहे बरं का. पारची बाजू सावरून घेतली, पण जीवाच्या बाबतीत बोलते बरं का. ती म्हणत असते, बाबा खरं सांगू का, तुमच्या वयाचा मान राखून आणि त्याचबरोबर तुम्ही वडील आहात म्हणून ह्या गोष्टीचा मान राखून आत्तापर्यंत मी काहीही बोलले नाही. पण आज तुम्हाला एक गोष्ट सांगते बाबा, खरं तर जीवांचं प्रेम जिंकलेलं आहे. हो बाबा, 21 दिवस त्यांनी जे माझ्यासाठी केले ना, ते लाख मोलाचं आहे. कोणताच नवरा कोणासाठी एवढं करणार नाही तेवढं जीवाचं त्यांनी केलं आहे. जीवाचं रान करून माझ्यासाठी एवढं सगळं काही केलं आहे. पण मी काय केलं बाबा, प्रत्येक वेळी माझ्या वडिलांना काय वाटेल, माझे वडील दुखावले जाणार नाही आहेत ना, माझे वडील काय म्हणतील, ह्याच गोष्टीचा मी प्रत्येक वेळी विचार करत आले आणि त्यामुळे जीवाला मी साथ दिली नाही किंवा त्यांच्या बाजूनी मी कोणतीही गोष्ट बोलले नाही आहे बाबा. पण आज नाही मी शांत बसणार आहे. हे सगळं ऐकत असताना रम्या बाजूला चेहरा करते आणि अक्षरशः लाजिरवाणीनेच खाली बघत असते. तेव्हा धनंजय म्हणतात, नंदिनी तू हे काय बोलतेस. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो बाबा आज मला बोलू द्या, कारण ज्या दिवशी जीवा त्यांची रिक्षा घेऊन आपल्या घरी आले होते ना, खरं तर त्याच दिवशी जीवांबरोबर मला त्यांच्यासोबत परत जाण्याची इच्छा झाली होती. पण मी तुम्हाला काय वाटेल, त्याचबरोबर तुम्ही सतत माझ्या कानामध्ये एवढं सगळं काही येऊन बोलायचात, त्यामुळे मी तो निर्णय घेतला नाही आणि मी तिथून न जाण्याचा निर्णय घेतला. तीच माझी सर्वात मोठी चूक ठरली बाबा. पण आता नाही. हे बघा, तुम्ही हा जो काही विचार करताय हे फार जास्त चुकीचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी अजिबात बरोबर नाही आहेत बाबा, असं नंदिनी आता इकडे जे काही धनंजय आहेत त्या धनंजयला बोलत असते. बाबा आता मी कोणालाही घाबरत नाही आणि घाबरणार सुद्धा नाही. आता मला शहाणपण आलेलं आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा बाबा, इथे मी तुम्हाला घाबरण्याच्या भीतीपोटी मी जीवाचा चांगुलपणा विसरून गेले, जीवावर असलेलं प्रेम मी विसरून गेले बाबा. मला हे असं करायला नको होतं बाबा, पण मी त्या गोष्टी केल्या, त्यामुळे मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. त्याचबरोबर आता मी जीवाचा हात कधीही सोडणार नाही आहे. आत्ता मला शहाणपण आलं आहे, त्यामुळे जीवा कायम माझे असणार आहेत आणि जीवाचं आणि माझं एकमेकावर खूप प्रेम आहे बाबा. मी जीवाशिवाय राहू शकत नाही. मला जीवा हवेत बाबा. जीवावर माझं खूप प्रेम आहे आणि आता जीवा आणि मला कोणीही वेगळं करू शकणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असं नंदिनीने स्पष्टपणे आता इकडे धनंजयला सांगितलेलं असतं. तेवढ्यातच तिथे आता डॉक्टर येतात. आता डॉक्टर आल्यानंतर ते म्हणत असतात, हे बघा देशमुख. तेव्हा लगेच आता पार्थ म्हणत असतो, डॉक्टर काय झालं, काव्या कशी आहे, बरी आहे ना. तेव्हा लगेच डॉक्टर म्हणत असतात, हे बघा त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे, पण त्या आणखीही कसलाही रिस्पॉन्स करत नाहीत, म्हणजे त्या आणखी शुद्धीवर आलेल्या नाही आहेत. तेव्हा लगेच आता पार्थ म्हणत असतो, शुद्धीवर आल्या नाही आहेत म्हणजे. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, हे बघा 24 तास आपण वाट बघूयात त्या शुद्धीवर येण्याची. हे सगळं काही डॉक्टर बोलून तिथून निघून गेलेले असतात आणि कोणाला एकाला भेटायला यायचं तर तुम्ही येऊ शकता. तेव्हा आता इकडे पार्थ मनातच बोलत असतो, नंदिनी आत्ता एवढं सगळं जीवाबद्दल बोलल्यात, पण तेच नेमकं ऐकण्यासाठी इथे जीवा नाही आहे, असं म्हणून तो काव्याला भेटायला जातो. आता इकडे रम्या देवाकडे प्रार्थना करत असते नाटकीपणानेच, हे देवा परमेश्वरा, काही जरी झालं तरीसुद्धा काव्याला पूर्वीसारखंच बनव, म्हणजे काव्याला विसरण्याचा आजार लागू देऊ नकोस किंवा तिने पार्थला विसरू दे. तिने तिथे गेल्यानंतर असं म्हणायला नको की तुम्ही कोण आहात, मी तुम्हाला ओळखलं नाही, असं तिने म्हणायला नको, असं रम्या म्हणत असते. तेवढ्यातच आता नंदिनी हे सगळं ऐकते आणि म्हणत असते, रम्या काय चाललंय तुझं, काय बोलतेस तू हे.
तेव्हा रम्या म्हणते, अगं मी कुठे काय बोलते, अगं जेव्हापासून ही गोष्ट मला समजली ना तेव्हापासून मी इथे इंटरनेटवर खूपदा सर्च केलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत तशा होत आहेत म्हणून. आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने हे सगळं काही झाल्यानंतर जो काही पेशंट आहे ना तो पेशंट मात्र हे सगळं काही विसरण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि त्याचमुळे मी हे सगळं काही बोलले. बस एवढंच आहे. एवढीच मी प्रार्थना करते की काव्याने इथे आता पार्थला ओळखू दे, बस एवढंच, असं काहीच नाही आहे. त्यावर लगेच आता नंदिनी पार्थला म्हणत असते, पार्थ तुम्ही जा, तिचा एवढा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करू नका, असं म्हणून आता पार्थला ती काव्याकडे पाठवते. आता पार्थ इकडे काव्याच्या बाजूला जाऊन बसतो आणि म्हणत असतो, काव्या काव्या तुम्ही कशा आहात, तुम्ही लवकरात लवकर बऱ्या होणं खूप जास्त गरजेचं आहे. काव्या काव्या तुम्ही उठा ना, उठा ना प्लीज, काव्या तुम्ही उठा ना, असं इकडे तो म्हणत असतो आणि काव्याला उठण्यासाठी खूप जास्त प्रयत्न तो इथे करत असतो. त्याचबरोबर इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की धनंजय बाहेर हॉस्पिटलच्या आवारामध्ये बसलेले असतात. जवळपास 1 वाजत आलेला असतो रात्रीचा आणि तेव्हा जो काही धनंजय आहे त्या धनंजयला आज फार जास्त वाईट वाटत असतं. कारण त्यांना असं कुठंतरी वाटत असतं की नाही, ह्या सगळ्या गोष्टी काय होऊन बसल्यात. नंदिनीने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जीवावर माझं मनापासून प्रेम आहे आणि त्याचबरोबर आम्हा दोघांना कोणीही वेगळं करणार नाही किंवा जीवा आणि मला एकत्र राहायचं आहे. त्याचबरोबर जीवाच्या कानाखाली मारलेली धनंजयनी ते सुद्धा आता इकडे धनंजयला आठवू लागलेलं असतं आणि त्यानंतर खिशातलं जे काही PPTचं पेनड्राईव्ह आहे ते काढतात आणि ते पाहून पुन्हा खिशामध्ये ठेवून देतात. त्याचबरोबर इकडे मी कुठंतरी चुकतोय का, मी आतापर्यंत नंदिनीला आणि जीवाला एकत्र येण्यापासून अडवलं, ही गोष्ट त्यांना खटकू लागते. आता तेवढ्यातच नंदिनी आलेली असते. नंदिनी येते, धनंजयच्या बाजूला बसते आणि लगेचच त्यांच्या हातामध्ये एक हात गुंफून त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवत असते आणि डोकं ठेवल्यानंतर लगेचच नंदिनी म्हणत असते, बाबा खरंच मनापासून स्वारी. म्हणजे एक गोष्ट सांगू का, मी इकडे देशमुखांच्या बाजूने बोलत असताना मोहितेंबद्दल जरा जास्तच बोलले. मोहिते माझे बाबा आहेत ही गोष्ट मी पूर्णच विसरून गेले. तेव्हा धनंजय म्हणत असतात, नाही ग बाळा, तुला स्वारी म्हणण्याची काहीच गरज नाही. तू आत्ता इथे माझ्या बाजूला येऊन बसलीस आणि नेहमीप्रमाणेच माझ्या खांद्यावर असं डोकं ठेवलंस ना, त्यातच सर्व काही आलं आणि तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. त्यावर नंदिनीसुद्धा म्हणत असते, हो बाबा, काव्या लवकरात लवकर शुद्धीवर यायला हवी, कारण काव्या आणि पार्थ हे कायमचे एकत्र यायला हवेत. पार्थचं आणि काव्याचं दोघांचं एकमेकावर फार प्रेम आहे आणि ते दोघं जण आता एकत्र येणार आहेत, तर मला आणि जीवाला सुद्धा एकत्रच यायचं आहे, एकत्रच राहायचं आहे. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, आत्ता मी आईंना फोन केला होता, आईंना सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यावर धनंजय म्हणत असतो, बरं झालं तू घरी शारदाला फोन केलास, कारण ती काळजीमध्ये असेल आणि तिला फोन करून ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यास ना, ते बरं केलंस. त्यावर नंदिनी म्हणत असते, नाही बाबा, मी इकडे आमच्या आईंना फोन केलता, म्हणजे देशमुखांकडे मानिनी आईला फोन केला होता, असं म्हटल्यानंतर आता इकडे धनंजय म्हणत असतात, काय म्हणजे तू शारदाला फोन केला नाहीस. तेव्हा ती म्हणत असते, नाही बाबा. तेवढ्यातच आता जीवा आलेला असतो आणि जीवा तिथे आल्याबरोबर त्याच्या हातामध्ये पार्सल आणि मेडिसिन असतात. आता इकडे नंदिनी म्हणत असते, बाबा मला असं वाटतंय की खूप उशीर झाला आहे, तुम्ही काहीतरी खाऊन घेतलं पाहिजे. तेवढ्यातच धनंजय म्हणत असतात, अगं आता कॅन्टीनसुद्धा बंद झालं असेल, जवळपास रात्रीचा 1 वाजलाय. तेव्हा जीवा तिथे येतो आणि म्हणत असतो, हो जस्ट आत्ताच कॅन्टीन बंद झाला आहे, पण मी तुम्हा सर्वांसाठी पार्सल आणलं आहे. असं म्हटल्यानंतर तो आता लगेचच नंदिनीसमोर पार्सल धरत असतो आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा तुम्हीच द्या ना. तेव्हा जीवा आता त्यातील एक पार्सल आहे तो काढतो आणि धनंजयला देतो. आता धनंजयसुद्धा घेतो आणि तेव्हा लगेच धनंजय म्हणत असतो, थँक्यू. त्यावर जीवा म्हणत असतो, बाबा घ्या ना. आणि बाबा थँक्यू म्हणण्याची काही गरज नाही आणि परत म्हणत असतो, सॉरी धनंजय मोहिते, थँक्यू म्हणण्याची काहीच गरज नाही. त्यावर लगेच आता इकडे धनंजय त्याला म्हणत असतो, तू मला बाबा म्हटलास तरी चालेल, म्हणजे धनंजय मोहिते म्हटला नाहीस तरी चालेल आणि थँक्यू बरं का. त्यावर जीवा म्हणत असतो, हे थँक्यू म्हणण्याची काहीच गरज नाही आहे, कशासाठी थँक्यू. तेव्हा धनंजय खिशामध्ये असलेलं पेन ड्राईव्ह काढतात आणि म्हणत असतात, खरं तर थँक्यू ह्यासाठी, तू ही PPT बनवलीस ना त्यासाठी थँक्यू. असं म्हणून आता
लगेचच धनंजय ते पार्सल घेतात आणि म्हणत असतात, नंदिनी मी तर थोडंसं बाजूला जाऊन खाऊन घेतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो बाबा चालेल ना. असं म्हणून धनंजय आता ते पार्सल घेतात आणि दुसरीकडे खायला जाऊन बसतात. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा दोघेजण समोरासमोर असतात. जीवा म्हणत असतो, मी दादाला सुद्धा हे पार्सल खाण्यासाठी देऊन येतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला नाही वाटत की पार्थ हे खाऊ शकतील म्हणून. त्यांची खाण्याची इच्छाच नसणार आहे. कारण आपला पार्टनर आपल्या समोर उभा असून जर तो आपल्याशी बोलत नाही, ही गोष्ट त्या पार्टनरला सहनच होणार नाही. तसंच पार्थचं झालेलं असणार आहे. काव्या समोर आहे पण ती बोलत नाही आहे, ह्या गोष्टी त्यांना सहन होत नसणार आहेत आणि त्यामुळे ते नाही खाणार हे सगळं काही. आता इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ काव्याच्या बाजूला बसलेला असतो आणि तो म्हणत असतो, काव्या काव्या प्लीज उठा ना. आत्तापर्यंत आपण हा सगळा प्रवास इथंपर्यंत एकत्र केला आहे आणि आता इथून पुढे सुद्धा हा सुंदर असा प्रवास आपल्याला करायचा आहे. आणि तेवढ्यातच काव्या डोळे उघडते. पार्थ डोळे उघडल्याबरोबर म्हणत असतो, काव्या तुम्ही शुद्धीवर आलात. डॉक्टर डॉक्टर काव्या शुद्धीवर आलेल्या आहेत असं म्हणूनच पार्थ आता आरडाओरडा करत असतो आणि डॉक्टरांना बोलवून घेत असतो. तेवढ्यातच आता पार्थचा हात आणि काव्याचा हात एकमेकांच्या हातात असतो. म्हणजे खरं तर पार्थनेच तो हात पकडलेला असतो. तेवढ्यात काव्या झटकन तिचा हात त्याच्या हातातून बाजूला काढते आणि म्हणत असते, कोण आहात तुम्ही, मी तुम्हाला ओळखत नाही. हे सगळं पाहिल्यानंतर पार्थ आता आश्चर्यचकित होऊनच काव्याकडे पाहत असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग आणि तेवढ्याच कमाल धमाल असणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता नंदिनीने पहाटे पहाटे जाऊन जीवासाठी चहा आणलेला असतो आणि स्वतःसाठी सुद्धा. चहा आणल्यानंतर ती आता तो चहा जीवाला देते आणि म्हणत असते, घ्या ना जीवा चहा. तेव्हा जीवा चहा घेतो आणि त्यावर नंदिनी म्हणत असते, कसा आहे चहा. हा चहा तर छानच आहे. म्हणजे कप कसा आहे. कप कप छान आहे. आतल्या बाजूला नाही जीवा, म्हणजे कप बाहेरच्या बाजूने कसा आहे, बाहेरच्या बाजूने. त्यावर जीवा म्हणत असतो, अगं असं काय करतेस, कपासारखाच कप आहे ना, त्यात काय एवढं. तेव्हा नंदिनी पुन्हा म्हणत असते, नाही जीवा तुम्ही बघा ना एकदा, बाहेरच्या बाजूने कप बघा ना कसा आहे. तर आता बहुतेक जीवाला हे सगळं समजलंय की समजून सुद्धा न समजल्यासारखं करतो, त्याच्या त्यालाच माहिती आहे. तरीसुद्धा नंदिनी काही प्रयत्न सोडत नाही बरं का. पुन्हा पुन्हा त्याला तो कप पाहायला सांगतच असते, पण तो मात्र काही उत्तर देत नाही. दुसऱ्या बाजूला वळूयात. आपला पार्थ जो आहे ना, तो काव्याच्या बाजूला बसलेला असतो. काव्याने तर ओळखण्यासाठी नकार दिलेलाच असतो बरं का. कोण आहात तुम्ही असा प्रश्न तिने विचारलेला असतो. पण तेव्हा आता पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपल्या लग्नापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास जरी तुम्ही विसरलात, तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम आणि माझं तुमच्यावर असलेलं प्रेम जरी तुम्ही विसरलात, तरीसुद्धा मी ते सहन करेन. पण तुम्ही जर मलाच विसरलात ना, तर ती गोष्ट मात्र मी सहन करणार नाही आणि मला ती सहनसुद्धा होणार नाही. हा ओजी बोका जो आहे ना तुमचा, तो संपून जाईल. तो पूर्ण इथे नष्ट होईल किंवा त्याचं काय होईल काहीही सांगता येणार. सगळं काही जेव्हा पार्थ बोलत असतो तेव्हा काव्या त्याच्याकडे पाहतच असते. तर आता प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, पार्थच्या ह्या बोलण्यावर काव्या काय रिॲक्ट करेल आणि त्याचबरोबर पार्थ आणि काव्या एकत्र येतील का, काव्या पार्थला ओळखेल का, पाहूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.